मे आय कम इन सर? या कम इन कम इन. खूप कामात असेल तर नंतर येते. नाही नाही सहज चालू आहे. नथिंग स्पेशल. कम इन कम इन. सर मला जरा तुमच्याशी वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. म्हणजे एनिथिंग पर्सनल? गावी सगळं ठीक आहे ना? हो गावी ठीक आहे. वेगळं म्हणजे पर्सनल नाही, आपल्या हॉस्पिटलबद्दलच बोलायचं आहे. पण माहित नाही तुम्ही काय रिॲक्ट व्हाल. सिस्टर्स यू वन ऑफ द मोस्ट सिनियर्स हिअर. इनफॅक्ट मेडिकलच्या आणि हॉस्पिटलच्या फील्डमध्ये तुम्ही माझ्याहून सिनियर आहात. म्हणून तुमच्या सजेशन्सना मतांना मी कायम रिस्पेक्ट करत आलोय. हो की नाही? हो मग बिंदास्त होऊन सांगा मला काय सांगायचंय ते. सर ती रमा. रमाचं काय? सर तुम्हाला नाही वाटत ती इथे आल्यापासून या हॉस्पिटलमध्ये विचित्र प्रकार घडतायत? विचित्र म्हणजे? म्हणजे बघा ना, लाईट्सचा सीसीटीव्हीचा अचानक प्रॉब्लेम सुरू होणं, त्या सुमनचं गायब होणं, सदाचं बाथरूम मध्ये फिट येऊन पडणं. ह्या सगळ्याचा तिच्याशी काय संबंध? प्रॉब्लेम दिसायला दिसत नसेल सर, पण जगात कित्येक गोष्टी दिसत नाहीत पण असतात. सर मला त्या बाईत प्रॉब्लेम वाटतोय काहीतरी. प्रॉब्लेम तिच्यात नाही, तुमच्या मनात आहे, तुमच्या डोक्यात. ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाही ना, त्यांना आपण घाबरतो. आणि हीच भीती नंतर आपल्याला नको त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला भाग पाडते. सिस्टर, आय एम सरप्राइज्ड की तुम्ही असा विचार करता. मला वाटलं होतं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, प्रॅक्टिकल आहात. तुम्ही का घाबरतायत? मी नाही, म्हणजे ते सर काही नाही. सॉरी सर. इट्स ओके, डोंट बी सॉरी, आय अंडरस्टँड. एनिवे ती फार दिवस इथे राहणार नाही. तिच्या गावाचा घराचा पत्ता लागेलच लवकर. अजून काही? नाही, काही नाही. काय झालं आजी? पाणी हवंय का? हो हो मग मला सांगायचं ना, तुम्ही कशाला त्रास करून घेतलात. घ्या पाणी घ्या. माझी बाई ग, ती आलीस का तू? हो हो मी इथेच आहे, तुम्ही घ्या पाणी. अगं तू नाही ग, माझी मुलगी ती आलीये. आलीये? हो. कुठे आहे? अगं इथेच आहे कुठेतरी. अगं मला कळतंय ना, माझी मुलगी आहे ती. ती इथेच आहे. आजी तुम्हाला भास होत असेल, औषधं स्ट्रॉंग आहेत ना, त्यामुळे होतं तसं. तुम्ही आराम करा बघू. माझी मुलगी इतक्या वर्षांनी मला भेटायला आलीये आणि मी झोपू? आजी ती नाही आलीये. आलीये, मी सांगतेय ना, आलीये. बरं आलीये, सांगा बरं कुठे आहे ती? अगं ती लपलीये, माझ्या बरोबर खेळ खेळतीये लपाछपीचा. अगं ये ना आईला भेटायला. ती बघ तिकडे आहे ती. जा पकड तिला. हो जाते. अगं जा.
पळाली पळाली ना. चालाखच आहे ती तशी. लपाछपीचा खेळ खेळायला खूप आवडतं तिला. अशी हातात यायची नाही सहजासहजी. पण ती इथेच आहे. इथेच आहे ती. गुड मॉर्निंग. सॉरी, घाबरलीस तू. ऍक्च्युली सिद्धार्थला ना पण मी अशीच घाबरवत असते, कारण त्यांना मला सगळ्यांनाच असं घाबरायला खूप मज्जा येते ग. सॉरी. मला नाही आवडत घाबरवायला. लोक उगीच घाबरतात. तू सकाळी सकाळी कशी इकडे? अगं मी तुला म्हंटल होतं ना फॉर्मल इन्व्हाइट द्यायला येईन म्हणून. सो हिअर आय एम. सगळं फुल अँड फायनल फिक्स झालेलं आहे. एंगेजमेंटची रिंग पण आली आहे. कॅन यू इमॅजिन? रिंग आली आहे? हो. दाखव ना मला. इज इट प्रिटी? एक मिनिट, मी ना सिद्धार्थला बोलवून आणते, म्हणजे आम्ही दोघं मिळून तुला इन्व्हाइट देऊ. ओके? हो हो हो, तुलाच मिळणार आहे. तुझ्यासाठीच आहे, दुसऱ्या कोणालाही नाहीये. आपल्या आपल्या लग्नाच्या आधी हे एंगेजमेंट रिंग वगैरे असे सोपस्कार झालेच नाहीत ना. तेव्हा वेळही नव्हता म्हणा. आणि मी माझ्या सेव्हिंग्स मधून कसं बस तुझ्यासाठी एक मंगळसूत्र घेतलं होतं. अगदी स्वस्तातलंच होतं ते. ए, माझ्या मंगळसूत्राला काही बोलायचं नाही. बरं बाई, नाही बोलत, चुकलं. आता कान धरून उठवायचं काढू का? काही नको. तू परत आलीस आणि परत येऊन आपली अर्धवट राहिलेली गोष्ट पूर्ण केलीस. त्यामुळे मी आता ठरवलंय की आपल्या अर्धवट राहिलेल्या गोष्टी आता पूर्ण करायच्या. ही अंगठी आणि ही मिठी कधीच सुटणार नाही. आय डोंट अंडरस्टँड यू. एवढ्या फॉर्मॅलिटीची काय गरज आहे? फॉर्मॅलिटी म्हणजे आपण एकत्र करणार होतो ना इन्व्हाइट. आणि रिंग रमा, अगं रमा, माझी एंगेजमेंटची रिंग येते आणि हो, अडकली. अडकली म्हणजे तू घातल्याशिवाय अडकणार आहे का ती? काढ पटकन. इज दिस अ जोक? नाही निघणार आता. व्हॉट? मला बघू नाही निघणार म्हणजे असं कसं? याला काही अर्थ आहे का? हा कुठे? प्रियंका काय करतेस? यू आर हर्टिंग. तिला त्रास होतोय. अरे मग होणारच ना त्रास. कोणी सांगितलं हे असं सगळं करायला? ऐक प्रियंका, व्हॉट्स रॉंग विथ यू? तुला कळत नाहीये का? सिद्धार्थ, तू यू हर्टिंग हर.
निरंजन, निरंजन, अरे फोन केव्हाचा वाजतोय? हॅलो, हो प्रधानांचंच घर. हो, मी निरंजनची आई बोलतेय. आपण अच्छा अच्छा, हो, नाही नाही, अहो जरा त्याची तब्येत थोडीशी नाही आहे ना. हो, देते हा त्याला मी. थांबा, आले. निरंजन, अरे ऑफिस मधून फोन आहे. साहेब खूप चिडलेत. अरे बोल त्यांच्याशी जरा. आई, मला नाही बोलायचंय. अरे नाही काय नाही, दांड्या झाल्यात एवढ्या. साहेब चिडलेत, एकदा बोलून तरी घे त्यांच्याशी. म्हणलं नाही, मला नाही बोलायचंय. काय करावं बाई या पोराचं, प्रत्येक ठिकाणी मलाच उत्तरं द्यावी लागतात. हॅलो, हो, जरा निरंजन. हॅलो हॅलो, ऐकलं वाटतं काय बोलला ते. काय म्हणावं या पोराला तरी आता. दुखतंय का? एक झालंच, ऑलमोस्ट इट्स आउट. हा, देयर इट इज. तू डॉक्टर आहेस का जादूगार? कसं केलंस तू? जादूगार होणार होतो, पण एक्झाम्स मध्ये मार्क्स जास्त मिळाले, सो डॉक्टर सर. जादूगारच आहेस तू. पेशंट्सवर जादूच करतोस ना? प्रियंका, कुठे निघालीस तू? अंगठी निघाली आहे ना, मी पण निघते. अगं प्रियंका थांब ना, असं काय करतेस? मी कशाला थांबू रे? हिला काय झालं? थांबालोच मी. हा अरे प्रियंका, प्रियंका लिसन टू प्रियंका. प्रियंका, व्हॉट इज दिस? सिद्धार्थ, माझा हात सोड, मला जाऊ दे प्लीज. प्रियंका, सिद्धार्थ, मला जाऊ दे, सोड माझा हात. फाईन. आता प्लीज सांगशील काय झालंय ते? मला काहीच झालं नाही अरे. तुमचं उलट झालं नसेल ना तर जा आटपून घ्या. मी कशाला हवी ना कबाब मी हड्डी, नाही का? अगं तू उगाच चिडतीयस ग. उगाच? वाह, मी करते ते सगळं उगाच आणि ती करेल ते सगळं लॉजिकल, प्रॅक्टिकल आणि करेक्ट ऑल द टाइम, नाही का? एवढीशी गोष्ट तू कुठून कुठे घेऊन जाते? एक मिनिट, एवढीशी गोष्ट तुला ही एवढीशी गोष्ट वाटते सिद्धार्थ? माझी एंगेजमेंटची रिंग होती ती, आणि मी स्वतः ती रिंग घालायचा मोह आवरते का? तर साखरपुड्याच्या दिवशी तू ती मला घालणार आहेस म्हणून. आणि डोंट यू थिंक आय अंडरस्टँड दॅट? नो यू डोंट. यू जस्ट डोंट अंडरस्टँड इट. मला एक सांग, कोणी एंगेजमेंट रिंग दाखवायला आणली तर हातात घालून कोणी बघतं का रे? उद्या हिला लग्नाला इन्व्हाइट केलं तर काय भोवल्यावर हार घेऊन उभी राहणार आहे? इट वॉज अ मिस्टेक. तिच्याकडून चूक झालीये. चूक? सिद्धार्थ, अशा गोष्टी चुकीने होत नाहीत. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, बाईला बाईची नजर ना बरोबर कळते. आधी निरंजन दादा होता तर त्याच्या गळ्यात पडली आणि आता तुझ्या गळ्यात पडली. प्रियंका, इनफ. प्लीज स्टॉप दिस. ओके फाईन,
आल स्टॉप. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तिचं घर कधी सापडणार आहे? हा, कधी? ते सगळं शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत प्रियांका. प्रयत्न चालू आहेत. कधीपर्यंत प्रयत्न चालू आहेत सिद्धार्थ? कधी जाणार आहे ती? मला ती बाई तुझ्या आजूबाजूला नकोय. दॅट्स इट. आर वी क्लिअर ऑन दॅट? येस. नाव लिसन टू मी. वडगावला राहणाऱ्या शारंगपाणींचा पत्ता लागलाय. फक्त एवढंच कन्फर्म करायचंय की हे तेच शारंगपाणी आहेत की नाही. आणि त्यासाठी मी माझ्या माणसाला पाठवणार आहे. आणि एकदा ते कन्फर्म झालं ना प्रियांका, तर सगळं तुझ्या मनासारखं होईल. अँड आय प्रॉमिस. चहा सिस्टर, चहा. वा, असा सिनियर लोकांचा मान ठेवायचा, मगच आपली नोकरी टिकते. गपरे, उगाच काहीतरी बोलू नकोस तिला. आणि हे काय, तुला नको चहा कॉफी? नाही नको. काय ग, काय झालं? नाही, काय नाही झालंय. तुला काही विचित्र दिसलं का इकडे? विचित्र दिसलं म्हणजे? अगं तू मस्करी करतोय तुझी. तू बोल ना, काय झालं तुला? झालं काहीच नाही. त्या आंधळ्या आजीबाई, त्या काहीतरी आज बरळत होत्या. काय? त्या मला म्हणाल्या त्यांची मुलगी आलीये इकडे. आलीये ती. मला म्हणाला इकडे बघ, तिकडे बघ. मी सगळीकडे शोधलं पण कुणीच नव्हतं. अगं वय झालंय त्यांचं, त्यात त्या आंधळ्या, दिसतच नाही त्यांना काही. मग मुलगी आलेली कशी दिसेल? नाही सिस्टर, आंधळ्या माणसाला दिसत नसेल, पण आपल्याला जे दिसत नाही, कळत नाही, ते त्यांना कळत असतं, जाणवत असतं. मला तर वाटतंय त्यांची मुलगी आली असेल. हे धनश्री, आपल्याला जेवढं काम दिलंय ना तेवढंच कर, कळलं? उगाच हुशारी दाखवून आपल्याला कोणी डॉक्टर करणार नाहीये. अहो पण मी त्या 11 नंबर मध्ये जा आणि बेड कव्हर बदलून घे लवकर. हो. रमा? ती म्हातारी रमाबद्दल तर नसेल ना बोलत? मला तरी रमाचीच जादू वाटते. रमाचा विषय इथे काढू नकोस. रमाची एक गोष्ट मी बघितलीये जी तुला माहित पण नाहीये. रमाची? रमा आणि सदाची. सदा?